हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 64. मी सुद्धा मस्तीच्या मूडमध्ये नाहीये आणि मी अनोळखी लोकांसोबत अजिबात मस्ती करत नाही. तुझ्यासोबत मस्ती करायला तू लागतो कोण माझा? डॉक्टर विकल्प म्हणाला. तू असं का बोलतोयस त्याला? डॉक्टर विकल्पला त्याच्या मागून आवाज आला. अंगद आणि डॉक्टर विकल्प दोघांच्याही नजरा त्या दिशेने वळल्या. आता पुढे या मॅडम, तुमचीच कमी होती. अगदी वेळेवर आलात तुम्ही. डॉक्टर विकल्प ओठांवर स्मित आणतच सलोनीचं स्वागत करत म्हणाला. सलोनी अंगदकडे बघतच त्याच्या जवळ आल्या. वया उडवत इशाऱ्यातच डॉक्टर विकल्पला काय झालंय म्हणून अंगदला विचारत होती. अंगद मात्र निर्विकार चेहरा करून तिच्याकडे बघत होता. नजर त्याची सलोनीवर होती, पण डोक्यात मात्र रियांश आणि विक्रांतचं बोलणं घुमत होतं. आपले भाऊ, ज्यांच्यावर आपण जीवापड प्रेम केलं, ज्यांच्यासाठी आपण युगला नेहमी दुखावत आलोय, ते दोघं आपल्यासोबत असं कसं काय वागू शकतात? त्याचं शरीर तर वेदना करत होतं, पण गरज असताना भावांनी दाखवलेले रंग बघून त्याला आतून खूप जास्तच त्रास होऊ लागला होता. काही झालंय का? सलोनीने थोडं घाबरतच विचारलं. अंगद, तुझी ही सलोनी ना पुरावा नंबर 2 आहे. ज्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड झाला त्या दिवशी तुझी ही सलोनी पण तिथेच होती. तुला असं वाटत असेल की व्हिडिओ मी एडिटिंग वगैरे केला असेल तर तू तिला त्याबाबत विचारू शकतोस. डॉक्टर विकल्प अंगदला लागलेली तंद्री दूर करतच म्हणाला. कसला व्हिडिओ? सलोनीने विचारलं. ते तर तुला अंगदच सांगेल. खरं तर जी गोष्ट मी करायला हवी ती तू केली असशील असं मला वाटलं होतं, पण तू अंगद सारखीच निघालीस. त्या रियांश आणि विक्रांतचं बोलणं तू स्वतः पण ऐकलेलं ना, मग याला का नाही सांगितलंस? आज शुद्धीवर येऊन तर किती दिवस झाले. योगसाठी तेवढं तर करूच शकत होतीस ना तू. तेवढं पण नाही करता आलं का तुला? डॉक्टर विकल्पने नजरेत राग आणतच सलोनीला विचारलं. मी आता त्याला तेच सांगणार होते. मी त्याच्यापासून अजिबात काही लपवणार नव्हती. अंगदचे भाऊ योगसोबत जे काही वागतात ते मला स्वतःला नाही आवडत, आणि जे काही युगने याच्यासाठी केले ते याच्या कझिनने करायला हवं होतं, पण गरज होती तेव्हा ते पळून गेले. भावनेच्या भरात सलोनी बोलून गेली. म्हणजे माझा संशय खरा होता तर ह्याला किडनी युगने दिली आहे. प्रत्येक शब्दांवर जोर देतच डॉक्टर विकल्प म्हणाला. अंगदला किडनी कोणी दिलीये हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. युगने त्याला किडनी नाही दिलीये, तो तर युकेला गेलाय ना, तो कसं काय किडनी देईल? सलोनीने शब्द बदलतच बोलायला सुरुवात केली. बोलताना तिची अडखळणारी जीभ डॉक्टर विकल्पच्या नजरेतून सुटली नाही. जर मला नंतर कळलं की तू माझ्यासोबत खोटं बोलतेस तर मग आपल्यातील संबंध कायमचे संपतील, जसे मी याच्यासोबत संपवले. तुला असं वाटतंय की आपल्यातील मैत्री कायम राहावी तर प्लीज मला सांग, युग कुठे आहे ते? सलोनीला धमकी दाखवतच डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. सलोनी थोडं घाबरतच अंगदकडे पाहू लागली. तुला माहिती आहे युग कुठे आहे? अंगदने विचारलं. सलोनीने नाही म्हणून मान डोलवली. युगने तिच्याकडून घेतलेल्या वचनात ती अडकली होती, त्यामुळे शांत बसणंच ती योग्य समजत होती. मला माहितीये तू खोटं बोलतेस ते. युगला जाऊन सांग, आज ना उद्या माझ्या हाती नक्कीच लागणार आहे तो. या वेळेला खरंच सोडणार नाही मी त्याला. जमल्यास याचे प्रताप पण त्याच्या कानावर घाल, म्हणजे त्याला जरा अक्कल येईल की मी याच्यापासून त्याला लांब का करत होतो ते. डॉक्टर विकल्प रागातच बोलून रूम मधून जाऊ लागला. विक! अंगदने विकल्पला आवाज दिला, पण विकल्पने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि रूम मधून बाहेर पडलं. अवीर आणि समीर डॉक्टर विकल्पचं घर बघण्यात हरवून गेले होते. एवढ्या भारी घरात हे एकटेच राहत का असतील बे? समीरने अवीराला प्रश्न केला.
अविराने ओठ बाहेरच्या दिशेने दुमडतच आपल्याला काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली. डॉक्टर विकल्पच्या घरातील प्रत्येक वस्तू वरून तिची नजर फिरत होती. अँटिक वस्तूंनी तर घरातील कानाकोपऱ्यात स्वतःची जागा निर्माण केली होती. घरात परफेक्शन असावं लागतं हे सगळं डॉक्टरचं विकल्पचं घर बघूनच जाणवत होतं. घर बघत बघत अविरा एका रूममध्ये शिरली. त्या रूमच्या एका भिंतीवर भली मोठी फ्रेम चिकटवली होती, ज्यात 3 जिवलग मित्र एकमेकांच्या खांद्यावर हात घालून विनोदी पोज देत उभे होते. एक म्हणजे अंगद, दुसरा विकल्प आणि तिसरा चेहरा म्हणजेच अविराचा युग. अंगद आणि विकल्पने त्यांच्या मधोमध उभ्या असलेल्या युगचा गळा जरा जास्त जोरात आवळला असावा असं अविराला त्या फोटोवरून भासलं. युगच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यांनी हलकासा लालसरपणा पकडला होता. स्वतःची पावलं अविराने त्या फोटोच्या दिशेने वळवली आणि अजून फोटोजवळ ती येऊन उभी राहिली. एकटक फोटोत दिसणाऱ्या युगकडे ती बघत होती. तिच्या पापण्यांनी मिचकावणं सुद्धा थांबवलं होतं. एवढं काय टक लावून त्या फोटोत बघतेस? मागून डॉक्टर विकल्पचा आवाज आला तसं अचानकपणे डॉक्टर विकल्पच्या आवाजाने ती दचकली. अंग काढतच तिने पटकन मागे वळून पाहिलं. असं घाबरायला काय झालं? डॉक्टर विकल्पने विचारलं. तुम्ही असं अचानक मागून आले म्हणून घाबरली, अविरा उत्तरली. मला तर वाटलं तू त्या फोटोत घुसतेस की काय आता, डॉक्टर विकल्पने गमतीतच विचारलं. ते मला म्हणजे डॉक्टर विकल्पसोबत नक्की काय बोलायचे तेच अविराला कळत नव्हतं. फोटोत युगचे डोळे लाल का आहेत हे तिला त्याला खरं तर विचारायचं होतं, पण तिला असं वाटू लागलं की पुन्हा डॉक्टर विकल्प काहीतरी कमी जास्त सुनवेल. काही नाही, इतकं बोलून तिने मान खाली घातली. डॉक्टर विकल्पच्या बाजूने तिने वाट काढली आणि ती तिथून जाऊ लागली. तोच तुझा सोलमेट आहे, डॉक्टर विकल्प म्हणाला तसं दरवाजाबाहेर पडणारी अविराची पावलं जागीच थांबली. ते कळलं मला, पण त्याचे डोळे असे लाल का झालेत? डॉक्टर विकल्पला प्रश्न विचारताना मनात संकोच बाळगणारी अविरा त्याला प्रश्न विचारून मोकळी झाली. तुझं बरं लक्ष गेलं त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे? खट्याळ हसू ओठांवर आणतच डॉक्टर विकल्प म्हणाला. अविरा काहीही न बोलता मान खाली घालून उभी राहिली. डॉक्टर विकल्प सोबत बोलताना तिला 10 वेळा तरी विचार करावा लागत होता. नाही म्हणायला गेलं तरी थोडीशी घाबरत होती ती त्याला. तो फोटो काढण्याआधी मी आणि अंगदने मिळून त्याला रडवलं होतं, म्हणून त्याचे डोळे लाल झाले होते. डॉक्टर विकल्पने असं काही म्हणताच ताड करून अविराने मान वर काढली. का रडवलं तुम्ही त्यांना? अविराने विचारलं. टॅटू काढून घेत नव्हता म्हणून रडवावं लागलं त्याला. मी आणि अंगदने त्याला जबरदस्ती धरून त्याच्या कानावर क्रॉस काढून घेतलं, आम्हा तिघांच्या फ्रेंडशिपची निशाणी म्हणून. माझ्या आणि अंगदच्या कानावर आधीपासूनच ती निशाणी होती, त्याच्या एकट्याच्याच नव्हती. निशाणी काढून मैत्री सिद्ध नाही होत. तुम्ही दुसरं काहीही सांगा, मी ते करतो तुमच्यासाठी, पण हे क्रॉस वगैरे नको, मला नाही आवडत. माझा जीजसवर अजिबात विश्वास नाही, त्यांना रिलेट करणारी एकही निशाणी मला नकोय. असं खूप काही नको ते तो बोलू लागला. नको ते लेक्चर आम्हाला देत होता तो, म्हणून मला आणि अंगदला त्याचा थोडा राग आला. मग आम्ही जबरदस्ती त्याच्या कानावर टॅटू गोंधळून घेतला. खूप आरडाओरडा करत होता तो. आम्ही दोघं त्याचं काही ऐकून घेत नाही म्हणून लहान मुलासारखं रडून सुद्धा झालं त्याचं, पण आम्ही दोघं सुद्धा ऐकणाऱ्यातले नव्हतो. टॅटूवाल्याकडून त्याच्या कानावर क्रॉस गोंधळून घेत आम्ही दोघं मोकळे झालो. थोडा रडला, थोडा रागावला सुद्धा, पण मग झाला नॉर्मल. त्यावेळेस हा फोटो काढला आम्ही. कॉर्नवॉल ब्रिजवरचा हा फोटो आहे. आम्हा तिघांची बेस्ट आठवण. आम्हा तिघांच्या बेडरूममध्ये हाच फोटो आहे, कारण आम्हा तिघांचा हा फेवरेट क्लिक आहे. जुनी आठवण अविराला सांगताना डॉक्टर विकल्पला थोडं भरून आलं होतं. तुम्ही त्यांच्यावर अशी जबरदस्ती करायला नको होती, बिचारे. फोटोत दिसणाऱ्या युगच्या चेहऱ्याकडे बघतच अविरा म्हणाली. अजिबात बिचारा वगैरे नाही तो, त्याचे पराक्रम तुला सांगितले असते, पण जाऊ दे, डॉक्टर विकल्प म्हणाला. पराक्रम? अविराने डोळे मोठे करतच डॉक्टर विकल्पकडे पाहिलं. डॉक्टर विकल्प अविराला काही बोलायला जाणार
तोच त्याचा मोबाईल रिंग झाला. युग. मोबाईल स्क्रीनवर युगचं नाव वाचून डॉक्टर विकल्पाच्या ओठांवर स्मित उमटलं, पण दुसऱ्या क्षणी त्याचं हसू रागात बदललं. क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर विकल्पने युगचा फोन उचलला. आता काय बोलेल डॉक्टर विकल्प युगला, आणि काय असेल युगची रिॲक्शन जेव्हा त्याला कळेल की विकल्पाला सगळं कळलंय. कळेलच आपल्याला पुढील भागात. धन्यवाद.